चला तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी एकदम जेन्युइन असं कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन आलो. ज्यावेळेस मित्रांनो मी स्टार्टिंगला माझा एडिटिंगसाठी आयपॅड उघडायचो, तेव्हा मित्रांनो एक माझ्या वेगळीच एक्साइटमेंट असायची. डोक्यात लगेच आयडिया यायच्या, इथं कट चांगला बसेल, इथे मित्रांनो स्लो मोशन एकदम व्यवस्थित होईल, किंवा इथे एक स्लो मोशन टाकूया. म्युझिक ऐकून त्यावर एडिट बसवण्याची किंवा व्हिडिओ क्लिप बसवण्याची एक वेगळीच ओढ असायची आणि वेळ कसा निघून जायचा कळायचं पण. तेव्हा मित्रांनो मला असं वाटायचं की मी जर हे आयुष्यभर काम केलं तर मित्रांनो त्यातून खूपच सारे पैसे कमवू आणि आपली लाईफ एकदम सेट. कारण मित्रांनो इतके दिवस झाले मी एडिटिंग करतोय, थोडेफार मित्रांनो पैसेही कमवले आहेत. फुल टाइम एडिटर बनल्यावर तोच आयपॅड, तोच लॅपटॉप, तीच टाइमलाईन, तीच व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर यांच्यापासून एकदम दूर पळावं असं वाटतं. आणि डोक्यात एकच प्रश्न येतो, जे काम मी पहिलं मित्रांनो मजेशीर करायचो, पण तेच काम आता मला कंटाळा का येतोय, कंटाळवाणी का वाटतंय ते काम. तर सुरुवातीला असं वाटलं की प्रॉब्लेम हा माझ्यात आहे, मी लेझी झालो, मी आळशी झालो, माझ्यातली क्रिएटिव्हिटी पूर्णपणे संपली. पण गेल्या काही महिन्यामध्ये खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट कळाली, तर प्रॉब्लेम मी नाही, तर प्रॉब्लेम आहे माझा अप्रोच. आणि त्यामागची एक गुड न्यूज अशी आहे की मित्रांनो हे एकदम क्लिअर करता येते आपल्याला. ज्यावेळेस मित्रांनो आपण स्टार्टिंगला व्हिडिओ एडिटिंग करायला सुरुवात करतो, त्यावेळेस मित्रांनो आपल्या डोक्यामध्ये कोणत्याच प्रकारचा प्रेशर नसतो, ना क्लायंट, ना अल्गोरिदमची भीती, ना व्ह्यूजची भीती, फक्त एक क्लिप आणि थोडीशी क्युरियोसिटी. हा इफेक्ट कसा दिसेल, हा इफेक्ट बसेल का. त्यावेळेस मित्रांनो स्टार्टिंगला आपण काम करत नसतो, त्यावेळेस आपण व्हिडिओ एडिटिंग ऍप मध्ये खेळत असतो. पण मित्रांनो ज्यावेळेस आपण जसजशी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग जमू लागते, त्यावेळेस मित्रांनो आपण मेकॅनिकल असल्यासारखं आपल्याला फील होतं. तोच व्हिडिओचा इंट्रो, तोच व्हिडिओचा कट, ते झूम इन, ते झूम आउट. ज्यावेळेस मित्रांनो पुन्हा पुन्हा आपल्याला तीच क्रिया लागते ना, त्यावेळेस मित्रांनो आपल्यातली क्रिएटिव्हिटी संपून जाते. उरते ती फक्त मित्रांनो एक स्टेप. आणि आपण विचार करतो पैसे येतात ना, मग ठीक आहे. पण मित्रांनो इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होते. एक वेळ अशी येते की तिथे प्रोसेस अतिशय महत्वाची नसते, फक्त रिझल्ट महत्वाचा असतो. आणि खरं कारण हेच आहे मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग कंटाळवाणी होण्याचं महत्वाचं हेच कारण आहे. कारण मित्रांनो आपण पुढे जे शिकणं आहे, व्हिडिओ एडिटिंग मधलं शिकणं आहे, ते आपण थांबवतो. आपल्याला वाटतं तेच टूल्स, तेच इफेक्ट, तेच ट्रान्झॅक्शन आणि तोच कम्फर्ट. आणि त्यामुळे अनेक एडिटर जे आहेत ना ते इथंच अडकळतात. यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्किल किलिंग. त्यामुळे मित्रांनो आपण एक लेवल पर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर आपण ते काम मध्येच सोडून देतो, म्हणजेच पुढे वाढवायचं काम ते बंद करतो. म्हणजेच मित्रांनो आपण असं पण म्हणू शकतो की ते काम सोपं होतं, परंतु मित्रांनो आपल्यातला आत्मा हरवतो. म्हणून मित्रांनो त्यावरती पहिला उपाय असा आहे की एक्सपेरिमेंट करत राहा. वर्कफ्लो सेटल असणं प्रोडक्टिव्हिटीसाठी चांगलं आहे, परंतु क्रिएटिव्हिटीसाठी अजिबात नाही. तुमचा व्हिडिओ वेगवेगळ्या म्युझिकवरती एडिट करा. मार्केटमध्ये जे नवनवीन ऍप येतात ना त्यावरती ते ऍप वापरा. वेगवेगळ्या प्रकारचे AI टूल्सचा यूज करा. तुम्हाला सवय आहे म्हणून एडिट करू नका, एक इंटेन्शन त्यामध्ये बाळगा आणि मग एडिट करा. प्रत्येक व्हिडिओच्या मध्ये जो कट आहे ना त्याला एक कारण असू द्या, हा कट इथेच का, तरच मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करायला मजा येते. आणि मित्रांनो दुसरं कारण असं आहे की कधी कधी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायला कंटाळा येतो, कारण मित्रांनो आपण व्हिडिओ एडिट करायला बसलो की मध्ये ब्रेकच घेत नाही. त्यासाठी मित्रांनो थोडं एडिटिंग पासून दूर जा, फिल्म बघा, थोडंसं गाणे ऐका, म्युझिक ऐका, किंवा एकदम शांत ठिकाणी जाऊन बसा आणि महिन्यातून फक्त एकदा स्वतःसाठी एडिट करा. ना व्ह्यूज साठी, ना क्लायंट साठी, ना अल्गोरिदम साठी, फक्त हे आठवण्यासाठी की आपण एडिटिंग सुरू का केली होती. एडिटिंग मित्रांनो ही एक कला आहे आणि मित्रांनो कला ही कधीच कंटाळवाणी नसते, तिला कंटाळवाणी बनवतो तो आपला अप्रोच. त्यासाठी मित्रांनो पहिलं आपलं अप्रोच बदला, आपली जी मानसिकता आहे ना ती बदला आणि मस्त एडिटिंग करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. छोटासा व्हिडिओ होता, परंतु एडिटर भावासाठी खूप महत्वाचा होता. आणि पुढचे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू, धन्यवाद आणि बाय बाय.